आता आपण मालकंस ध्रुपद समजून घेऊया. त्या मालकंसच्या ध्रुपदमध्ये एकपट, दुप्पट, तिप्पट आणि चौपट कशा पद्धतीने करायची हे आपलं एकदा बघून घेऊया. आता मालकंसचा जो अंतर आहे त्या अंतरामध्ये 4 लाईन आहेत आणि स्थायीमध्ये सुद्धा 4 लाईन आहेत. आता प्रत्येक ध्रुपदामध्ये लाईन म्हणजे जी ओळ आहे ती ओळ आपल्याला 12-12-12 मात्रेत बसवावी लागते. म्हणजे 12 मात्रेचं एक आवर्तन आहे ध्रुपदाचं, म्हणजे चौतालाचं एक आवर्तन 12 मात्रेचं आहे. तर एका आवर्तनात आपल्याला पूर्ण ओळ बसवावी लागते. जसं की जी एकपट चालली आहे, केसर अर गज मर्दन, इथं 12 मात्रा आल्या. केसर अर म्हणजे अतर देत सबज नको 12 मात्रा. अभिरन पर अष्टगंध 12 मात्रा. ती आणि चौथी लाईन ता पर शिर कायो हे 12 मात्रा. ही एकपट आहे. आता ही कशी आहे तर एक पद्धत आपण बसलो किंवा सहज जर मोजायचं झालं तर आपल्या हे हाताचे हे जी 4 बोट आहेत ह्याचे हे प्रत्येक जी घरं आहेत हे आपल्याला हाताला 12 मात्रा मिळतात. आपल्या 3-3-3-3 चौक 12. आपल्याला इथे जर समजा टाळी वाजवून द्यायचं असेल तरी पण करता येतं, किंवा असं आपण मोजून जरी गायलो तरी आपल्याला 12 मात्रा इथे हातावर मिळतात. जशा स के सर अर गज, परत एकदा के सर अर गज मरदाना. संपली इथं लाईन. तानपुरा फक्त मध्यमचा लावतो, जरा मध्यमचा तानपुरा लावतो. मालकंस आहे ना. हा चला बघा, आता एक एक लाईन आपण व्यवस्थित म्हणून घेऊया. आता टाळीवरती बघा, के, मी जास्त वेळ नाही घेणार, फटाफटा सगळं समजून सांगणार आहे. के सर अर गज मरदान अतर देत सब जन को अबिरन परष्टगंध तापर शिर कायो है. के ही झाली एकपट. आता दुपटीसाठी आपल्याला काय करायचं आहे तर प्रत्येक लाईन, प्रत्येक ओळ जी आहे ती आपल्याला 6 मात्रेत 6 मात्रेत बसवायची. म्हणजे 1 2 3 4 5 6 याच्यामध्ये ही एक अख्खी ओळ बसली पाहिजे. म्हणजे काय होणार, केसर अर गज मरदन, संपली ओळ. अतर देत सब जनकू, संपल्या 2 लाईन 12 मात्रेत संपल्या. नंतर अबिरन पर अष्टगंध तापर शिर कायो है के. आता हे असं मोजून सांगितलं. आता आपण हातावर टाळी देऊन बघूया. केस, आता 6वी मात्रा इथं हातात टाळीवरती कुठे येते, 1 2 3 4 5 आणि 6 ह्या करंगळीजवळ 6वी मात्रा येते. म्हणजे इथपर्यंत आपली पहिली ओळ संपली पाहिजे. केसर अर गज मरदान, संपली. अतर देत सब जनकू, संपल्या 2 लाईन. अबिरन पर अष्टगंध, संपली. तापर शिर कायो है के. परत एक पटीवर यायचं आहे. आता दुप्पट झाली. आता तिपटीकडे येऊया. आता इथे काय सांगितलं आहे की तिप्पट करताना 24 मात्रा घ्याव्या लागतील व त्यापैकी 8 मात्रा एकपट करून बाकी 16 मात्रेत तिप्पट होईल. म्हणजे प्रत्येक ओळ आपल्याला 4-4 मात्रेत येईल. प्रत्येक ओळ आपली 4-4 मात्रेत येईल. आता बघूया, समजून सांगतो. इथे काय होतं, ज्या लाईन आहेत, ओळी जर इथे 3 असत्या
3 ओळी असत्या, आपल्याकडे 4 लाईन आहेत. 3 ओळी जर असत्या तर 4 1 4, 4 2 8, 4 3 12 ह्या 3 ओळी बरोबर तिपटीमध्ये बसल्या असत्या. आता 3 ओळी तिपटीमध्ये बसल्या असत्या कारण आपल्याला एकच आवर्तन 12 मात्रेचं आहे. आता इथं तिप्पट करताना आपल्याला 4 1 4, 4 2 8, 4 3 12 आणि 4 4 16 अशा आपल्याला 16 मात्रा मिळतात. पण चौताल जो आहे तो 12 मात्रेचाच आहे. मग 12 आणि 16 वरती किती वाढल्या? 12च्या पुढं 13 14 15 16 4 मात्रा वरती वाढल्या. मग 4 मात्रा काय करायचं ते बघून घेऊया. तर 4 आणि 4 16 आणि 4 20, 20 आणि 4 24. कारण आपल्याला 2 आवर्तनं घ्यावी लागतात. तिप्पट करण्यासाठी 12 मात्रेची 2 आवर्तनं घ्यावी लागतात. म्हणजे आपल्याला 24 मात्रा घ्याव्या लागतात. मग 24 मात्रा आपल्याला किती पाहिजेत? 16. 16 मात्रेत आपली तिप्पट बसते. मग उरले किती? 16. 24 मधून 16 गेले, खाली किती राहिले? 8. मग ह्या 8 मात्रा आपल्याला एकपट द्यायची. मग ती 8 मात्रा कुठपर्यंत जातीये? 8 मात्रा कुठपर्यंत जाणार आहेत ते बघून घेऊया. बघा 8 मात्रा कुठल्या? केस म्हणजे इथं सांगतो केसर सॉरी केसर एकपट करायची. केसर अर गज गज इथपर्यंत गज 6 2 8 इथपर्यंत आपल्याला यावं लागेल. केसर अर गज 8 मात्रा. मग 8 मात्रा म्हणल्यावर हातावरती कुठे येतो? कुठं यावं लागेल आपल्याला? 1 2 3 4 5 6 7 8 इथपर्यंत यावं लागेल. इथपर्यंत एकपट करायची. मग नंतर केसर अर गज मरदन 4 मात्रेत आपली तिप्पट संपली पाहिजे. 1 2 3 4 केसर अर गज मरदन संपली 4 मात्रा. अतर देत सब जनकू अबिरन पर अष्टगंध तापर शिर कायो है. मग आता 1 2 3 4 5 6 7 8 8 मात्रा आपल्याला एकपट करायची. मग आता एकपट करून घेऊया मग इथून सुरू करूया. केसर अर गज केसर अर गज मरदन अतर देत सब जनकू अबिरन पर अष्टगंध तापर शिर कायो है. केस लक्षात आले तिप्पट. आता लगेच पुढे पलीकडे आपण चौपटीला जाऊया. चौपट सोपी आहे कारण इथे प्रत्येक ओळ आपल्याला 3-3 मात्रेत उचलायची. 3-3 मात्रेत कशी घेणार? तर आपल्याला बरोबर आपल्या लाईन 4 आहेत. आपल्या लाईन आहेत 4 आणि 3 चौक 12 म्हणजे एका आवर्तनात आपलं पूर्ण व्यवस्थित काम होत आहे. कारण इथे आपल्याला एक्स्ट्रा मात्रा सोडाव्या लागत नाही किंवा एकपट नाही, काही नाही. बरोबर एका आवर्तनात चौपट संपते. जशी हे एक आवर्तन आहे, ह्या एका आवर्तनात आपली चौपट संपली पाहिजे. म्हणजे काय? तिप्पट करताना आपण 1 2 3 4 4 मात्रेत आपण काय केलं? 4 मात्रेत आपण तिप्पट केली 4 मात्रेत. ओके. मग आता चौपट करताना 1 2 3 मात्रेत एक आवर्तन करायचं. 4 मात्रेत एक ओळ म्हणजे तिप्पट. मगाशी आपण 4 मात्रा घेतल्या आणि ती तिप्पट केली. आता 3 मात्रेत एक ओळ करायची. जसं केसर अर गज मरदन केसर अर गज मरदन केसर अर गज मरदन केसर अर गज मरदन संपली. केसर अर गज मरदन. आता चौपटीला ही पहिली कंप्लीट करून घेऊ.
केसर रगज मर्दन अतर देत सब जन को अबिरन पर अष्टगंध तापर शिर कायो है केसर. ओके, हे फक्त काय झालं, ही स्थायी झाली, अंतरेकडे जायचं आहे, तो दुसरा व्हिडिओ.